शिवराय. आज आज सकाळी इतर बैलगाडा मालक जे असतील, आज सर्व बैलगाडा मालक इथं कालपासून रात्रभर इथं बसून आहेत. त्यानंतर आज आम्ही कालचा आमच्या दिवसाची सुरुवात होती. एका लहानशा 10-12 जणांनी ठरवले की इथं आपल्याला चक्काजाम करायचं आहे. पण हे स्वरूप फुलाची पाकळी करत प्रत्येक गावाने आणि प्रत्येक खेडेगावातले शहरातले जे असतील ते आम्ही इथं चक्काजाम करण्यासाठी बसलो. आणि आमचा मेन उद्देश हा आहे की जरांगे पाटलांची तब्येत खालावत चाललेली आहे, त्याच्या समर्थनात आम्ही इथं बसलो आणि सरकारने त्यांच्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचा त्यांनी हिशोब द्यावा. आणि आमचं जे चक्काजाम आहे हे आमच्यापासून म्हणजे महाराजांची शिकवण आहे की आपल्यापासून कुणाला त्रास झाला नाही पाहिजे. तसं आमचं हे चक्काजाम आहे, आमच्यापासून कुणालाही त्रास आम्ही होऊ देणार नाहीत. आणि आम्ही सर्व शेतकरी मित्र हे आमचे सर्व आरक्षणाचे ज्या विद्यार्थ्यांना आरक्षणाची गरज आहे, आम्ही सर्व आरक्षणासाठी इथं जमलेलो आहेत. त्यामुळे आमच्यापासून कोणालाही त्रास होणार नाही. आणि आम्ही काल संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला होता. त्यानंतर इथं महिला येणार आहेत, भजनाचा कार्यक्रम होणार आहे. आजच्या दिवसभराचं स्वरूप असं असणार आहे की इथं सकाळपासून शाळकरी मुलं येणार आहेत, त्यानंतर दुपारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे आणि बऱ्याच महिला आम्हाला समर्थनात त्या येणार आहेत. बरेच ग्रामपंचायतचे ते ठराव घेऊन आमच्या समर्थनात येणार आहेत. त्याच्यानंतर आज संध्याकाळी आमचे वारवली जे असतात, आमची जी प्रथा असते, आमचे ते 35 गावचे वारवली संध्याकाळी इथं कार्यक्रम घेणार आहेत. आणि आम्ही विविध माध्यमातून इथं आमच्या शांततेच्या माध्यमातून आम्ही जरांगे पाटलांना धाराशिवकरांचा एकजुटीचा आम्ही त्यांना संदेश पाठवणार आहोत. शांततेत जसं पूर्ण पार पडेल आणि आमचं हे साखळी उपोषण ही जे आहे, जोपर्यंत जरांगे पाटलांची दखल ते घेत नाहीत तोपर्यंत आम्ही इथं चक्काजाम करणारच आहेत. त्यामुळे बेमुदत आमचं चक्काजाम होणारच आहे. आणि आज इथं 10 बैलगाड्या आहेत, उद्या परवामध्ये गाई म्हशी बैल सर्व इथं आम्ही आणून ठेवणार आहोत. कारण आमच्या मनातील वेदना आहेत, आमच्यापासून कोणाला त्रास होऊ नये. धाराशिव बंद. जय शिवराय.